मित्रांनो, जर तुम्ही इंजिनिअरिंग करण्यासाठी जळगावचे इंजिनिअरिंग कॉलेज सर्च करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। कारण या व्हिडिओमध्ये जळगावच्या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजची मी माहिती सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती सांगतो। तर मित्रांनो, यामध्ये पहिली कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव। या कॉलेजची तुम्हाला फी सांगतो। या कॉलेजची फी आहे ओपन साठी 82,946 मुलांसाठी आणि नंतर मुलींसाठी 67,946। त्यानंतर या कॉलेजची एसटी आणि एसटी साठी फी फक्त 3,096 रुपये आणि त्यानंतर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यासाठी फी आहे 42,946 रुपये। जर तुम्हाला या कॉलेजचं पूर्ण फी स्ट्रक्चर बघायचं असेल तर त्या पीडीएफ ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे। त्यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंटचा पॅकेज बघायला गेलं तर याचा एव्हरेज पॅकेज आहे 3.5 LPA आणि याचा हायेस्ट पॅकेज आहे 12 LPA चं। त्यानंतर या कॉलेजचा CS चा कट ऑफ आहे ओपन साठी 91.02%, त्यानंतर ओबीसी साठी 90.29%, एससी साठी 87.04% आणि एसटी साठी 72.41%। हा जो कट ऑफ आहे 2023 चा कट ऑफ आहे। आणि एक लक्षात ठेवा की या कॉलेजमध्ये एआय अँड डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग या ब्रांच नाहीये। आता दुसरी कॉलेज आहे SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जळगाव। या कॉलेजची फी आहे ओपन साठी 80,000 रुपये, त्यानंतर ओबीसी, ईबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी फी आहे 46,000 रुपये, त्यानंतर एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी आणि टीएफडब्ल्यू साठी 11,673 रुपये। यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट बघायला गेलं तर याचा एव्हरेज पॅकेज आहे 3.5 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 14 LPA। जर या कॉलेजचा MSCT चा कट ऑफ बघायला गेलं तर तो तुम्हाला कॉलेजला जाऊनच चौकशी करावी लागेल। यानंतर तिसरी कॉलेज आहे GS रायसनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव। आता या कॉलेजची फी बघायला गेलं तर याची ओपन साठी फी आहे 83,000 रुपये, ओबीसी आणि ईबीसी साठी 46,913 रुपये, त्यानंतर व्हीजेएनटी, एसबीसी आणि टीएफडब्ल्यू साठी 10,826 रुपये आणि एससी आणि एसटी साठी या कॉलेजला 0 फी आहे। यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेलं तर याचा एव्हरेज पॅकेज आहे 2.8 LPA आणि या कॉलेजचा प्लेसमेंटचा हायेस्ट पॅकेजचा डेटा उपलब्ध नाही, जो तुम्हाला कॉलेजला जाऊनच चौकशी करावी लागेल। तसंच या कॉलेजचा MSTCT चा कट ऑफची माहिती सुद्धा तुम्हाला या कॉलेजला चौकशी करूनच बघावं लागेल। यानंतर चौथी कॉलेज आहे KCE सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जळगाव। या कॉलेजचा फीचा डेटा मी त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघितला, तिथे डेटा अवेलेबल नाही आणि इतर कुठल्याही ठिकाणी या कॉलेजचा फीचा डेटा अवेलेबल नाही, तो तुम्हाला कॉलेजला जाऊनच व्हिजिट करावा लागेल आणि तिथे तुम्हाला चौकशी करावी लागेल। यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेलं तर यामध्ये एव्हरेज पॅकेज आहे 4.7 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 10 LPA चं। आणि तसंच या कॉलेजचा MSTCT चा कट ऑफची माहिती सुद्धा तुम्हाला कॉलेजला जाऊनच चेक करावी लागेल। यानंतर 5 नंबरची कॉलेज आहे JT महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव। या कॉलेजची फी बघायला गेलं तर याची ओबीसी साठी फी आहे 29,226 रुपये, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि टीएफडब्ल्यू साठी 4,952 रुपये। ओपनची फी यामध्ये दिलेली नाहीये। यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेलं तर याचा एव्हरेज पॅकेज आहे 2.5 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 6 LPA चं। या कॉलेजचा सुद्धा MSTCT चा कट ऑफचा डेटा उपलब्ध नाही, तो तुम्हाला कॉलेजला जाऊनच बघावं लागेल। यानंतर 6वी कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी जळगाव। या कॉलेजचा फीचा डेटा अवेलेबल नाही, प्लेसमेंट पॅकेजचा डेटा अवेलेबल नाही आणि MSTCT चा कट ऑफचा डेटा सुद्धा अवेलेबल नाही। त्यांच्या वेबसाईटला मी बघितला पण तिथे अवेलेबल नाही, जो तुम्हाला कॉलेजला जाऊनच व्हिजिट करावा लागेल। मागचे जे पासआउट झालेले आहेत पोरं त्यांना विचारावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला त्याची खरी परिस्थिती कळेल। यानंतर 7वी कॉलेज आहे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव। या कॉलेजची सुद्धा तीच परिस्थिती आहे, कुठलाही डेटा अवेलेबल नाही, तुम्हाला स्वतः कॉलेजला जाऊन व्हिजिट करावं लागेल। मागच्या पोरांना विचारावं लागेल, जे कॉलेजला आता ऍडमिशन घेतलेले पोर आहेत त्यांना विचारावं लागेल, त्यानंतर तुम्हाला सर्व खरी परिस्थिती कळेल। त्यानंतर 8वी कॉलेज आहे श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जळगाव। या कॉलेजची सुद्धा तीच परिस्थिती आहे, कुठलाही डेटा अवेलेबल नाही, फीचा, पॅकेजचा, त्यानंतर कट ऑफचा कुठलाही डेटा अवेलेबल नाही, तुम्हाला स्वतः कॉलेजला व्हिजिट करावं लागेल, त्यानंतरच कळेल। आणि यानंतर 9वी कॉलेज आहे श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव। या कॉलेजची सुद्धा तीच परिस्थिती आहे, कुठलाही डेटा अवेलेबल नाही, त्यांच्या वेबसाईटला जाऊन बघितलं तिथे डेटा अवेलेबल नाही, फीचा डेटा अवेलेबल नाही, त्यानंतर कट ऑफचा डेटा अवेलेबल नाही, प्लेसमेंट पॅकेजचा डेटा अवेलेबल नाही, तुम्हाला स्वतः कॉलेजला व्हिजिट करावं लागेल, त्यानंतरच जे काही कळेल ते कळेल। तर यामध्ये जी 10 नंबरची कॉलेज होती तिची सुद्धा तीच परिस्थिती होती, त्यामुळे त्याला मी लिस्टमध्ये घेतलं नाही। त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन कॉलेजला व्हिजिट करा, मागचे जे पोरं पासआउट झालेत त्यांना विचारा, आता जे पोरं तिथे शिकतायत त्यांना विचारा, प्लेसमेंट होत आहे की नाही, फीची काय माहिती, सर्व जाऊन तिथे चौकशी करा आणि त्यानंतरच तुमचा डिसिजन घ्या। आणि यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला खरंच इंजिनिअरिंग करायची असेल आणि पुढे चांगले जॉब्स पाहिजे असतील तर सर्वात आधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग या ब्रांचला प्राधान्य द्या, त्यानंतर तुमचा पुढचा डिसिजन घ्या। कारण आता फ्युचरमध्ये सर्वात जास्त जॉब्स एआय, डेटा सायन्स, मशीन लर्निंग याच फील्डमध्ये जास्त असणार आहे। जर तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा, त्यांची उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईल। बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। बाकी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।